प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर सौभाग्यवती पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर निशा शेंडे यांचा लेख. शीर्षक आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातून व्यक्त होणारा लिंगभाव दृष्टिकोन. लेखिकेचा परिचय पाहूया. डॉक्टर निशा शेंडे या अमरावती इथल्या महिला महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी चळवळीपासूनच त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. गेल्या 35 वर्षांमध्ये फुले आंबेडकरी चळवळीत त्या कार्यरत आहेत. महिला प्राध्यापक परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती याच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. स्त्री प्रश्नांवर त्यांनी 18 राष्ट्रीय परिषदांचं आयोजन केलं आहे. इंडियन असोसिएशन फॉर विमेन स्टडीज याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्या कार्यकारी सदस्य म्हणून 2006 ते 2009 या काळात कार्यरत होत्या. 2004 मध्ये रेयॉन फाउंडेशनच्या वतीने वुमेन सबस्टन्स अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत. त्यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. 1960 नंतरचं स्त्रीवादी मराठी साहित्य या विषयावर पोस्ट डॉक्टरेट संशोधन त्यांनी 2009 ते 2012 या काळात केलंय. स्त्रीवाद, स्त्री प्रश्न इत्यादी विषयांच्या अभ्यासक आणि वक्ता म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांची आंबेडकर स्त्रीवाद, मुक्तिदायी अवकाश ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी सांस्कृतिक पुनर्जागरण, स्त्री, प्रतिमा आणि वास्तव ही 2 पुस्तकं सुद्धा संपादित केलेली आहेत. तर ऐकूया डॉक्टर निशा शेंडे यांचा लेख महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातून व्यक्त होणारा लिंगभाव दृष्टिकोन. ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ज्योतिरावांच्या जन्माच्या वेळी पेशवाईचा शेवटचा अंमल सुरू होता. पेशवाईचा इतिहास हा अस्पृश्यांवर अत्याचार, अन्याय असा दमन यंत्रणेचा आहे. अस्पृश्यांवर झालेल्या अत्याचाराने पेशवाईत कळस गाठला होता. या काळातील अस्पृश्यांचं जीवन कमालीचं शोचनीय झालं होतं. पेशवाईचा शेवट आणि इंग्रजांचा काळ सुरू झाला होता. या काळात लोकांचा शिक्षणाशी फारसा परिचय झालेला नव्हता. बहुजन समाज आणि अस्पृश्य समाज यांचा शिक्षणाचा अधिकार तर नाकारला गेला असल्याने शिक्षणाचे दरवाजे फक्त उच्चवर्णीयांसाठीच खुले होते. अशा काळात ज्योतिरावांचं शिक्षण सुरू झालं. या शिक्षणातूनच महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतातील युगानुयुगांपासून दाटलेला अंधार दिसून आला. एकूणच भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समाज व्यवस्थेचं खरं स्वरूप ओळखायला आलं. या शिक्षणाच्या माध्यमातून आणि जातीभेदाच्या आलेल्या अनुभवातून या देशातील बहुजन आणि अस्पृश्यांच्या वाट्याला आलेला गडद अंधार आता मिटू लागला. आकाशावर दाटलेलं अंधार युगाचं मळभ दूर होण्यास सुरुवात झाली. भारतीय समाज व्यवस्थेच्या विषमतापूर्ण आणि जातीभेदजन्य व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन आणण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी संपूर्ण हयात घालवली. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या एका युगाचा हा प्रारंभ होता.
या प्रारंभ बिंदूचे महानायक क्रांतिकारी महात्मा ज्योतिराव फुले हे होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचा आढावा घेताना एक लक्षात येतं की ज्योतिरावांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत साहित्य निर्मितीला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं होतं. साहित्य हे परिवर्तनाचं देखील साधन होय याची जाण ज्योतिरावांना होती. कारण या देशात लोकशिक्षण देणारी व्यवस्था नव्हतीच. स्त्री शूद्रादींना शिक्षणापासून सर्व वंचित ठेवणारी चातुर्वर्ण्याधिष्ठित समाज व्यवस्था या देशात होती. सर्व व्यवस्था या धर्ममूलक होत्या. या देशातील स्त्री आणि शूद्रादींच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी साहित्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साहित्य हे संवाद, भाषा, विचार आणि सामाजिक प्रतिबिंबांचं साधन होय. निश्चित असा उद्देश घेऊनच या साहित्याचा जन्म झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अवतीभवती अस्पृश्य आणि बहुजन समाजाची दयनीय दशा पाहिली. अज्ञानामुळे हा समाज अंधकाराच्या खाईत लोटला गेला होता. त्याची ऊर्जितावस्था नाहीशी झाली होती. अशा या अज्ञानी समाजाला जागं करणं हे प्रथम कर्तव्य म्हणून फुल्यांसमोर होतं. त्याला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी जशी शिक्षणाची गरज होती तशीच अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी देखील होती हे फुल्यांनी ओळखलं होतं. इथल्या अस्पृश्य समाजाला जागं करून चातुर्वर्ण व्यवस्था ही ईश्वर निर्मित नसून मानव निर्मित आहे आणि यासाठी इतिहासाची कबर खोदून सत्य बाहेर काढणं, त्या सत्याचा परिचय इथल्या शूद्र समाजाला करवून देणं, सत्यान्वेष हाच धागा पकडून सत्य शोधून काढण्यासाठी आणि ते इथल्या दडपलेल्या शूद्र समाजाला सांगण्यासाठी फुल्यांनी साहित्य निर्मिती केली. साहित्यात मानवी मनातील मूलभूत भावनांचा आविष्कार असतो. पण भावनांना विचारांची जोड मिळाली की मनुष्य आणि पर्यायाने मनुष्य समाज हा कृतीप्रवण बनणं शक्य आणि संभवनीय बनतं. याप्रमाणे समाजाला शिक्षणासोबतच परिवर्तनाच्या दिशेने, क्रांतीच्या दिशेने कृतीप्रवण करणं गरजेचं होतं. सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी, सत्य इथल्या व्यवस्थेसमोर आणण्यासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, आजवर नशिबावरच विसंबून असलेल्या स्त्री शूद्रादी समाजाला जागं करण्यासाठी साहित्याची निकड ज्योतिराव फुल्यांनी ओळखली होती. आजही फुल्यांचं साहित्य इथल्या शोषित समाज व्यवस्थेला कृतीप्रवण आणि विचारप्रवण करण्यासाठी मार्गदायी ठरलं आहे. प्रबोधनामध्ये या साहित्याचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला. इंग्रजी राजवटीला प्रारंभ झाला. युरोपातील धर्मक्रांतीमुळे जुन्या आणि खुळचट धर्मकल्पना लोप पावल्या. त्याऐवजी नवीन विचारमूल्यांची पायाभरणी झाली. औद्योगिक संस्कृतीमुळे आधुनिक युगाचा प्रारंभ झाला. अर्थातच या आधुनिक मूल्य विचारसरणीचा प्रभाव महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांमध्ये होता. यातून आलेला मानवतावाद फुल्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता. थॉमस पेन या मानवतावादी विचारवंताच्या प्रभावातून ज्योतिरावांनी प्रेरणा घेतली असल्याचं आपल्याला दिसून येतं. नवसमाज निर्मितीचं स्वप्न महात्मा ज्योतिराव फुल्यांनी उराशी बाळगलं होतं आणि त्यासाठी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेसोबत फुल्यांना सतत संघर्ष करावा लागला. ब्राह्मणी व्यवस्थेचा कावेबाज धूर्तपणा इथल्या बहुजनांच्या स्त्री शूद्रादी समाजासमोर आणण्यासाठी 1855 मध्ये फुल्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं. हे महात्मा फुले यांचं पहिलं लेखन होय. हे नाटक आद्य सामाजिक नाटक होय आणि फुले हे सामाजिक रंगभूमीचे जनक होते असं म्हटलं गेलं. यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 1869 साली प्रसिद्ध झाला. यानंतर ब्राह्मणांचं कसब 1873 साली गुलामगिरी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. 1883ला शेतकऱ्याचा आसूड आणि त्यानंतर सत्सार 1, सत्सार 2, अखंड इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचे शेवटचे ग्रंथ. ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले.
आता लिंगभाव दृष्टिकोन म्हणजे काय हे आपण बघूया. अलीकडच्या काळात लिंगभाव ही संकल्पना समाजशास्त्रीय अंगाने वापरली जाते. इंग्रजीत या शब्दासाठी जेंडर असा शब्द वापरला जातो. या संकल्पनेमुळे स्त्री पुरुषांमध्ये भेद कसा केला जातो याचं आकलन करता येतं. म्हणजेच स्त्री पुरुष संबंधीच्या सामाजिक वास्तवाचं आकलन होण्यासाठी विश्लेषणाचं एक साधन म्हणून ही संकल्पना वापरली जाते. स्त्रिया या निसर्गतः दुबळ्या आणि दुय्यम आहेत. ईश्वरानेच त्यांना दुबळं करून परावलंबी म्हणून निर्माण केलं आहे, अशा धारणा आपल्या समाजात पसरलेल्या आहेत आणि त्या हेतुपुरस्सर पोसल्या देखील गेल्या आहेत. स्त्रियांचा दर्जा हा त्यांच्या शरीर रचनेवरून ठरवला जातो आणि म्हणूनच तिच्या काही एक भूमिका आहेत. त्याच भूमिकांचं प्रामाणिक कर्तव्य पालन तिने करावं आणि हीच तिच्या आयुष्याची पूर्ती होय, अशा धारणांचा खोलवर पगडा आजही सामाजिक मानसिकतेवर प्रभाव टाकून आहे. त्या ईश्वर निर्मितच दुय्यम असून त्यांनी तसंच जीवनयापन केलं पाहिजे असं सांगितलं जातं. जैविकदृष्ट्या तिचा दर्जा दुय्यम असल्या कारणाने तिने तसंच जगलं पाहिजे, या विचारसरणीचा प्रतिवाद लिंगभाव दृष्टिकोनामुळे शक्य होतो. कारण लिंग ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे आणि लिंगभाव ही मानवनिर्मित संकल्पना आहे. लिंगभावाच्या संकल्पनेमुळे आपल्याला समाजातील स्त्रियांच्या दुय्यमत्वासंदर्भात प्रतिवाद करून सत्य बाहेर आणता येतं. लिंगभाव सामाजिक आणि सांस्कृतिक रचित आहे असंही म्हणता येईल. लिंगभाव ही संकल्पना प्रथमतः ॲन ओकले या नावाच्या ज्येष्ठ विचारवंत स्त्रीने मांडली आहे. तिच्या मते लिंगभाव ही समाजशास्त्रीय संकल्पना आणि ती मानवनिर्मित असल्यामुळे तिला बदलता येतं. स्त्री कायम दुय्यम आहे याचा प्रतिवाद करून स्त्री आणि पुरुष हे समान आहेत हे सांगता येतं. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका सिमॉन द बोवा यांच्या म्हणण्यानुसार बाई जन्माला येत नाही तर बाई घडवली जाते. यात बाई घडवणं हे समाजनिर्मित आहे. जैविकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष हे फक्त लिंग धारण करून येतात, पण त्यांच्यातील लिंगभाव दृष्टिकोन मात्र समाज निर्माण करत असतो. समाज आणि देश परत्वे आपल्याला लिंगभाव विविधता जाणवते. आपल्याकडे स्त्री पुरुषांमध्ये जी विषमता दिसून येते त्याचं कारण लिंगभाव हे आहे. स्त्रियांचं दुय्यमत्व कायम ठेवण्याच्या पाठीमागे पितृसत्ताक राजकारण आहे. पितृसत्ता मजबूत राहण्यासाठीच रूढी, परंपरा, सण, उत्सव हे सर्व सांस्कृतिक घटक निर्माण करून पितृसत्तात्मक संस्कृती दृढ केली गेली. ही पितृसत्ताक संस्कृती आपल्याला जगभरात दिसून येते. पितृसत्तात्मक संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता लिंगभाव दृष्टिकोन समजावून घेणं हे महत्त्वाचं ठरतं. लिंगभाव समजून घेण्यासाठी स्त्री पुरुष विषमता समजावून घेणं आवश्यक आहे. विशिष्ट ऐतिहासिक कालखंडांमध्ये या विषमतेची निर्मिती केली गेली आणि म्हणूनच या विषमतेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, आव्हान दिलं जाऊ शकतं आणि ती बदलणं सुद्धा शक्य असतं. या स्त्री पुरुष विषमतेला फुल्यांच्या साहित्यातून प्रश्न विचारले गेले असं आपल्या निदर्शनाला येईल. लिंगभावात्मक संकल्पना ही स्त्री पुरुषांमधील सत्ता संबंधाशी निगडीत आहे. या सत्ता संबंधाच्या जाणीवेशी पितृसत्ताक राजकारण कार्यरत असतं. याचा प्रत्यय अनेक प्रकारच्या रूढी, परंपरा, धर्मग्रंथ, स्मृती, पुराणं यातून दिसून येतो. स्त्री पुरुषांमधील श्रमविभाजन आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा दिसून येतं. गृहिणी हे पद कायम स्त्रियांसाठीच आरक्षित केलं गेलं. समाजातील धर्म, जात इत्यादी सामाजिक संस्थांतून व्यवहार आणि वर्तणुकीच्या पातळीवर आपल्याला लिंगभाव आढळतो. भारतातील जाती व्यवस्थेत आपल्याला लिंगभावाच्या स्वरूपात भिन्नता आढळून येईल. उच्च जातीतील स्त्रिया आणि कनिष्ठ जातीतील स्त्रिया यांच्या भूमिकांमध्ये अंतर दिसतं. जातीचं श्रेष्ठत्व टिकवण्याची जबाबदारी कनिष्ठ जातीतील स्त्रीपेक्षा उच्च जातीच्या स्त्रीवर अधिक असते. स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवलं जातं.
कनिष्ठ जातीतील स्त्रियांवरची काही बंधनं ही शिथिल असतात. ती कष्टकरी वर्गातील असल्यामुळे घराबाहेरच्या सार्वजनिक अवकाशात तिचा वावर असतो. आर्थिकदृष्ट्या देखील ती स्वतंत्र असते. लिंगभावाच्या याच परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला ज्योतिराव फुल्यांच्या साहित्यातून लिंगभाव दृष्टिकोन उघडकीस आणला गेला असल्याचं निदर्शनाला येतं. या दृष्टीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातून व्यक्त होणारा लिंगभाव दृष्टिकोन. भारतीय समाज व्यवस्थेचा पाया हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारलेला आहे. या चातुर्वर्ण्य व्यवस्था अंतरंगातून जातींचा जन्म झाला आहे. आज एक जातीप्रधान देश हीच आपल्या भारताची ओळख झाली आहे. धर्मग्रंथांचा पगडा सामाजिक मानसिकतेवर खोलवर रुजलेला आहे. या धर्मग्रंथांच्या आधारे निर्माण झालेल्या रूढी, परंपरा आणि व्रतवैकल्य या शोषण व्यवस्था आहेत. याचा परिणाम स्त्रियांच्या आयुष्यावर झालेला दिसून येतो. या सर्व परंपरा स्त्रियांवर लादल्या गेल्या आहेत असं आपल्या लक्षात येईल. स्त्रियांच्या शोषणाला, दडपणुकीला धर्मग्रंथांचा आधार असल्याचं प्रतिपादन महात्मा ज्योतिराव फुले करतात. हे सर्व धर्मग्रंथ निर्माण करण्याच्या पाठीमागे ब्राह्मणी कावेबाजपणा आहे असं ते आपल्या साहित्यातून उलगडून दाखवतात. ज्या धर्मग्रंथांच्या आधारे स्त्रियांचं शोषण, त्यांचं दुय्यमत्व अधोरेखित केलं गेलं, त्या धर्मग्रंथांच्या जोखडातून स्त्रियांना बाहेर काढणं यासाठीचा मुक्ती संघर्ष त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. ज्योतिराव फुल्यांनी आपल्या साहित्याच्या द्वारे हा संघर्ष उभा केला. भारतीय समाजातील स्त्री दास्याला जात आणि पितृसत्ता जबाबदार असून या जातीबद्ध पितृसत्तेच्या राजकारणावर फुले आपल्या साहित्यातून आसूड ओढतात. विशिष्ट ऐतिहासिक कालखंडात स्त्री पुरुष विषमता निर्माण केली गेली असल्याचं आपल्याला लिंगभाव दृष्टिकोनातून दिसून येतं. याचंच विश्लेषण कितीतरी आधी फुल्यांनी करून ठेवलं आहे. त्यांच्या इशारा, सार्वजनिक सत्यधर्म आणि सत्सार 2 या ग्रंथांमधून त्यांनी या पाठीमागच्या राजकारणावर प्रहार केलेला दिसून येतो. हा प्रहार करताना वेळप्रसंगी ज्योतिराव फुल्यांनी अगदी जहाल भाषेचा वापर केला आहे. त्यांची भाषा तीव्र आणि टोकदार होताना दिसून येते. स्त्री पुरुष विषमतेची बीज खोदून काढताना ब्राह्मणी धूर्तपणावर, कावेबाजपणावर त्यांनी तीव्र प्रहार केला आहे. स्त्री पुरुष विषमता, लिंगभाव निर्माण होण्यास ब्राह्मणांचा कावेबाजपणा कारण ठरला असं ते सांगतात. लिंगभेद भावाचा विचार त्यांच्या साहित्यातून आविष्कृत होताना आपल्याला असं लक्षात येईल की फुल्यांचा संघर्ष हा मानवमुक्तीचा आहे. या देशातील बहुजन समाज, स्त्री शूद्रादी समाज ब्राह्मणी गुलामगिरीतून मुक्त व्हावा हा त्या पाठीमागचा प्रयत्न. पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्री पुरुष तुलना या निबंधाच्या आधारे पितृसत्तेचे वाभाडे काढले. या दोन्ही घटनांचा निषेध ब्राह्मणी व्यवस्थेने केला होता. त्याला उत्तर म्हणून ज्योतिराव फुल्यांनी इशारा या नावाची पुस्तिका लिहिली आणि त्यातून ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड केली. सत्यवर्तन, सत्याचा शोध हा ज्योतिराव फुल्यांच्या कार्याचा महत्त्वाचा पैलू राहिला आहे. इशारा या पुस्तकातून फुले म्हणतात, हिंदू धर्माच्या उत्पादकांनी स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र जातींवर कोणकोणत्या प्रकारच्या आगी पाखडल्या आणि त्यांच्यावर अनेक जुलूम केले हे त्या बिचाऱ्या पंडिता रमाबाईंना कुठून माहिती असणार. या ठिकाणी ज्योतिराव फुले ब्राह्मणांना धर्माचे उत्पादक म्हणतात. या उत्पादन व्यवस्थेमध्ये स्त्रियांना शूद्र स्थानी ठेवल्याचं त्यांनाही माहीत नसल्याचं फुले सांगतात. स्त्री शूद्रादींवर अन्यायकारक व्यवस्था निर्माण करून त्यांचं शोषण करणारा मनुस्मृती हा ग्रंथ होय आणि या घाणेरड्या ग्रंथात अति क्रूर असे लेख सापडतील असं ज्योतिराव फुले म्हणतात. स्त्री पुरुष विषमता, लिंगभेद निर्माण करण्यास सर्वस्वी हे भाकड दंतकथांनी भरलेले ग्रंथ कारणीभूत असल्याचं ते सांगतात. स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येणं ही जैविक
वैज्ञानिक प्रक्रिया असून देखील आणि स्त्री पुरुष जैविकदृष्ट्या समान असल्याचं विज्ञान सांगत असतानाही स्त्रीवर मात्र नैतिक बंधनं लादून तिला परतंत्र करण्यासाठी ब्रह्मा या पुरुषापासून जीवसृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत सांगून पुरुष बीजाला ते महत्त्व देतं. त्यामुळे स्त्रिया या दुय्यम ठरतात. ब्राह्मणाचं बीज सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या बीजाची शुद्धता राखण्याची जबाबदारी स्त्रीची असल्यामुळे तिच्यावर बंधनं लावणारं तत्वज्ञान ब्राह्मणांनी निर्माण केलं. या ब्राह्मणी ग्रंथांना ज्योतिराव कृत्रिम ग्रंथ म्हणून संबोधतात. या समाज व्यवस्थेत स्त्रियांच्या श्रमांचा विचार करताना देखील फुले म्हणतात, या ब्राह्मणांच्या कुटुंबातील बायका मुलांना आम्हा शूद्र शेतकऱ्यांच्या बायका मुलांसारखं उन्हातान्हात उपाशी तापाशी शेतीची कामं करणं माहिती आहेत का? स्त्रियांच्या शोषणाचा विचार करताना फुले हे दाखवून देतात की ब्राह्मण स्त्रियांचं जगणं आणि कष्टकरी शेतकरी स्त्रियांचं जगणं याच्यात अंतर आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारातून आपल्याला असं लक्षात येईल की लिंगभावाची गुंतागुंत देखील या समाजव्यवस्थेत आहे आणि त्याची उकल त्यांच्या विचारांवरून आपल्याला करता येईल. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला तर मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणून संबोधलं गेलं. स्त्री पुरुषांमध्ये कृत्रिम पद्धतीने विभाजन करणाऱ्या वृत्तीच्या मुळावरच ज्योतिराव या ग्रंथात घाव घालतात. सार्वजनिक सत्यधर्ममधून लिंगभाव दृष्टिकोनाचा महत्त्वाचा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मांडला आहे. लिंगभाव दृष्टिकोनाच्या आधारे स्त्री पुरुष जैविकदृष्ट्या समान आहेत आणि त्यांच्यातील विषमता ही मानवनिर्मित आहे. याच गृहीतकाचं प्रतिबिंब फुल्यांच्या विचारांमधून स्पष्ट होतं. फुले म्हणतात, स्त्री पुरुष हे उभयता म्हणजे दोघंही जन्मताच स्वतंत्र आणि एकंदर सर्व अधिकारांचा उपयोग घेण्यास पात्र आहेत. वर्ण, जात किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्त्री ही दुय्यम ठरत नसून ती जन्मजातच स्वतंत्र आणि सर्व अधिकारांना पात्र आहे. एवढंच नव्हे तर स्त्री आणि पुरुषांमध्ये स्त्री ही श्रेष्ठ असल्याचा ते निर्वाळा देतात. या विचारांवरून ज्योतिराव फुल्यांची ऐतिहासिक दृष्टी दिसून येते. कारण प्राचीन भारतातील सुरुवातीची संस्कृती ही स्त्रीसत्ताक बहुजन संस्कृती होती आणि ती संस्कृती कृषीप्रधान असून त्या कृषी संस्कृतीची निर्माती स्त्री होती. पण ब्राह्मणी वैदिक संस्कृतीने स्त्रियांच्या जैविक समानतेला नाकारून पुरुष बीजाला महत्त्व देऊन लिंगभाव निर्माण केला. या ब्राह्मणी ग्रंथांमधून अवैज्ञानिक, कृत्रिम, धूर्तपणा आणि कावेबाजपणा दिसून येतो आणि ते उघडकीला आणण्याचं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे जातं. स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यास सत्यवर्तन हाच आधार असावा असं ते सांगतात. स्त्रियांच्या दुय्यमत्वाच्या कारणांचा शोध महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मणी धर्म आणि पुरुषांच्या कावेबाज राजकारणामध्ये शोधतात. स्त्रिया या मानव आहेत आणि त्यांना त्यांचे मानवी हक्क समजून नये म्हणून त्यांना विद्या शिकण्यास प्रतिबंध केला गेला. त्या अज्ञानी असल्यामुळे एकंदर सर्व स्त्रियांवर जुलमी प्रसंग येऊन गुदरला. विधवांचा प्रश्न, सती प्रथा अशा सगळ्या प्रथांची गुंतागुंत महात्मा ज्योतिराव फुले हे उलगडून दाखवतात. स्त्रियांमध्ये कलह निर्माण करण्यास पुरुष हे कारणीभूत असतात. पातिव्रत्य हे स्त्रियांसाठी आदर्श नीतिमूल्य ठरवलं गेलं. त्यामुळे त्यांच्या शोषणात भरच पडली. या पातिव्रत्यासाठी ब्राह्मणांनी अनेक कथा, कहाण्या रचल्या आणि स्त्रियांवरची बंधनं अधिकाधिक घट्ट केली. रक्तशुद्धी आणि बीजशुद्धी हा जातीव्यवस्थेचा पाया असून त्यासाठी स्त्रियांचा वापर करण्यात आला आणि त्याचसाठी त्यांच्यावरच्या बंधनात वाढ करण्यात आली. ज्या ब्राह्मणी धर्माच्या कावेबाजपणातून स्त्रिया दुय्यम झाल्या त्या सर्व ग्रंथांची चिरफाड करून सत्य बाहेर आणण्यासाठीची पराकाष्ठा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केली. जाती आणि पितृसत्ता या एकत्रितपणे वावरणाऱ्या शोषण संस्था आहेत हे त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून दाखवून दिलं आणि स्त्रियांच्या समतेचा मार्ग प्रशस्त आणि प्रवाहित केला.